आज आपण एका सुंदर मराठी कवितेवर बोलणार आहोत. कवितेचं नाव आहे प्रतीक्षा. ही प्रतीक्षेतील प्रेमगाथा या मोठ्या रचनेचा एक भाग आहे असं म्हणतात. हो, आणि आज आपण या कवितेतल्या भावना जरा उलगडून पाहूया. म्हणजे शब्दांच्या पलीकडे काय आहे ते समजून घेऊया. नक्कीच. कवितेची सुरुवातच इतकी हळवी आहे. एका प्रश्नाने होते, तू माझी कविता होशील का? हा प्रश्न साधा वाटतो, पण यात खूप खोल अर्थ आहे असं मला वाटतं. एक तीव्र इच्छा आहे, अपेक्षा आहे. बरोबर. म्हणजे फक्त सोबत राहण्याची नाही, तर त्याहून काहीतरी अधिक. अगदी. कविता होणं म्हणजे काय याचा विचार करूया का? हो, करूया. काय अर्थ असू शकतो? प्रिय व्यक्तीला कविता म्हणणं म्हणजे ती व्यक्ती म्हणजे सौंदर्य, प्रेरणा. हो, ते तर आहेच. पण मला वाटतं त्याहून जास्त. जसं कवितेत पुढे येतं, संसारात माझ्या क्षणांची सोबती होशील का, म्हणजे आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनण्याची इच्छा. म्हणजे केवळ सोबती नाही, तर अस्तित्वाचा भाग बनण्याची आस. अगदी. कविता म्हणजे निर्मिती, अनुभव, अस्तित्व. तिला कविता हो म्हणणं म्हणजे तिला आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनवणं. आणि मग याच तीव्र इच्छेतून ती प्रतीक्षेची भावना घडत होत जाते. बरोबर. नयननी वाट पाहते तुझ्या आगमनाची, हे नुसतं बघणं नाहीये. नाही, यात एक आतुरता आहे. डोळ्यात आशा साठवून वाट पाहणं आहे. आणि ही वाट पाहताना मन रिकामं नाहीये, ते आठवणी आणि स्वप्नांनी भरलेलं आहे. हो ना. मनाच्या खोल गाभाऱ्यात तुझेच स्वप्न जपले आहे, किंवा तुझ्या आठवणींनी दररोज मी मोहरतो. म्हणजे ती व्यक्ती नसतानाही तिचं असणं, तिची आठवण वर्तमानाला रंगत देते. एक प्रकारे तिची अनुपस्थितीच तिची उपस्थिती बनते. वा, अनुपस्थितीतली उपस्थिती हा विरोधाभास खूप सुंदर मांडलाय. हो, आणि म्हणूनच मग तो पुढचा प्रश्न येतो, शब्दांच्या पलीकडे हे नातं तुला उमगते का? कारण हा अनुभव शब्दात मावणारा नाहीये कदाचित. अगदी. जिथे संवाद थांबतो तिथे कदाचित खरा संवाद सुरू होतो, मौनातला. आणि पुढच्या ओळी तर आणखी प्रभावी आहेत, जिथे मौन बोलते आणि स्पर्शही हरवतो. तिथे तुझे अस्तित्व माझ्या श्वासात भरते. काय विलक्षण कल्पना आहे. खरंय. म्हणजे प्रत्यक्ष भेटीची, स्पर्शाची गरजच उरत नाही. त्या व्यक्तीचं अस्तित्व इतकं आत मुरलेलं आहे की ते श्वासा इतकं सहज आणि आवश्यक वाटतं. आणि ही जी तीव्र भावना आहे ना, तीच पुन्हा व्यक्त होते, पण वेगळ्या रूपात, रूपकांच्या माध्यमातून. हो, ती रूपकं पण खूप विचार करायला लावणारी आहेत. जसं की या जीवाच्या एकटेपणाची सरिता होशील का, किंवा माझ्या मनाच्या ऋतूंमध्ये एक ऋतू तू बनशील का, आणि ते या जीवन गाण्याला तू साथ चढवशील का. बरोबर. ही केवळ पुनरावृत्ती नाहीये, हे त्या मूळ विनंतीला अजून खोली देणे. म्हणजे सरिता, एकटेपणातला ओलावा, ऋतू, भावनांमधलं नाविन्य, आणि साज, जीवनातला अर्थ, लय. अगदी. ही रूपकं म्हणजे केवळ अलंकार नाहीयेत, त्या नात्याकडून काय हवंय, काय अपेक्षा आहेत याची ती चित्र आहेत. आणि मग शेवटी कवितेचा सार येतो, प्रेम, एकांत, प्रतीक्षा आणि आशा. हो, या 4 मुख्य भावना, आणि त्या कशा एकमेकात विणल्या गेल्या आहेत हे महत्वाचं. त्या वेगळ्या नाहीयेत. बरोबर. प्रेम आहे म्हणून एकांत, एकांतामुळे प्रतीक्षा तीव्र होते, आणि त्या प्रतीक्षेतूनच कुठेतरी आशेचा किरण असतो. हे असं चक्र आहे. त्यामुळे ही कविता फक्त एका व्यक्तीपुरती राहत नाही. नाही, ती खूप व्यापक होते. एका सार्वत्रिक मानवी अनुभवाला हात घालते. आपण सगळेच कशाची ना कशाची तरी वाट पाहत असतो, आणि त्या वाट पाहण्यातून आपण नकळतपणे घडत जातो. अगदी. तर आपण या कवितेतून काय शिकतो? यात फक्त विरह नाही, तर त्या प्रतीक्षेतून, त्या आशेमधून आपलं अंतरंग कसं फुलू शकतं, त्याला आकार कसा मिळतो हे दिसतं. आणि प्रिय व्यक्तीला कविता बनवण्याची इच्छा म्हणजे तिला आपल्या अस्तित्वाचा एक अविभाज्य, एक सृजनशील भाग बनवण्याची ती ओढ आहे. खरंय. आणि हे आपल्याला एका वेगळ्या विचाराकडे नेतं. कोणता विचार? की कधी कधी प्रतीक्षा ती स्वतःच एक सोबती बनते का? अच्छा. म्हणजे व्यक्ती किंवा वस्तू नसतानाही तिची कल्पना, तिची अनुपस्थितीच आपल्या आजच्या जगण्याला आकार देते. हो, ती गोष्ट मिळण्याआधीच तिचं नसणं आपल्या अनुभवांना, आपल्या दृष्टिकोनाला कसं बदलू शकतं? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरं तर. प्रतीक्षा आणि तिचे आपल्यावर होणारे परिणाम खूप खोल विषय हा.